हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर या सगळ्यांनी नाश्ता करायला। इकडे नाश्त्यामध्ये वडापाव होता आणि आज मी जाणार होती, पण ताई म्हणल्या का तुला एवढी कशाची घाई झाली, मयंकला तर सुट्टी आहे, मग थांबून जा। आणि सगळे फिरायला चालले होते, तर मी म्हणलं चला आपण पण थांबावं, नाशिक फिरायलाच आले तर मस्तपैकी एन्जॉय पण करून घ्यावं। तसं तर मला वणीच्या गडावर जायचं होतं, पण मग म्हणलं चला एकदा इकडे पण फिरून घ्यावं, उद्या जाऊ वणीच्या गडावर। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक, गुड मॉर्निंग। तर आमची आंघोळ वगैरे झाली आणि आज आम्ही चाललेलो आहे फिरायला। तशी मी जाणार होती गावाला, तशी मी जाणार होती रिटर्न, पण ताई म्हणल्या काय आता मयंकच्या बी सुट्ट्या आहेत, एवढी काय घाई झाली जायची, फिरून येऊ, मग थांबून घेतला। तसं पण मला वणीला जायचं होतं, वणीला जायचं, याचा नावाचा नवस केला होता, तो नवस फेडायचा आहे मला। तर चला आता याची तयारी झाली, माझी पण झाली, सगळ्यांची तयारी झाली, खूप जण आहेत, सगळे मिळून चाललो आहे आम्ही। तर तुम्ही कंटिन्यू करा, कुठं नेणार आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करू। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात सगळे, मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। तर ताई इथं ड्रायव्हिंग करत होत्या, आम्ही चाललो होतो भूर फिरायला। तर मला जायचं होतं तसं, पण ताई म्हणले थांबून जा, मग सगळेच चालले होते फिरायला, मग मी का मागे राहू, मी पण गेली। तर चला मग इथून पुढे कुठे गेलो, चला लय अवघड यायचं, चला ना, लागलच तो परत बडबड हे करतो। चला आम्ही आलोय पेरूची वाडी फिरायला, ताईंनी आणली। चला चला चला, धर ना बाबा मया। तर फ्रेंड्स, हे आहे पेरूची वाडी नाशिक। तर पहिल्यांदाच आलेली मी इकडे फिरायला, ताई घेऊन आल्या म्हणून, आणि हा व्हिडिओ आहे 29 तारखेचा। तर खूप लेट बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओ, असू द्या, मी माझ्या कामामध्ये चांगलीच व्यस्त आहे। तर ही आहे पेरूची वाडी। ताई इथं मस्त आरामात बसल्या होत्या आणि एवढं बघण्यासारखं होतं ना तिथं, खूपच छान। म्हणजे नाशिकमध्ये जेव्हा मी नाशिकमध्ये जात होती रस्त्याने, तेव्हा पण बघितलं भरपूर असे पॅलेस आहेत फिरण्यासारखे, आणि इथं मयंक तर फार एन्जॉय करत होता, चांगलाच रमला होता ना। आम्ही मस्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या चांगले एन्जॉय करत आहोत। तर तुमच्या झाल्या का उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करून, ते नक्की कमेंटमध्ये सांगा। तर खूप छान होतं, असं बघण्यासारखं होतं, एकदम वातावरण असं वाटत होतं की स्वर्गात आल्यासारखं। आम्ही आलोय पेरूच्या वाडीमध्ये आणि खरंच खूप छान आहे, लोकेशन एवढं भारी आहे ना, विचारूच नका, एकदम मस्त, खूप छान वाटत आहे। यो मय बघा इकडं काय करतो, आम्हाला आहे ना पुण्याला जायचं आहे, ड्रायव्हरजी इकडे बसू का, तुमच्या साईडला बसू द्या ना। हाँ, रिक्शा चालवता का चांगली, बसू द्या। नहीं नहीं, यहाँ पे हम ज्यादा टिकट देंगे ना। हाँ पीछे, ठीक है, नताशा बोल रही है पीछे बैठेंगे तो पीछे बैठेंगे। हाँ का, तुम्ही अमेरिकेला सोडले का, आणि आम्हाला कुठे सोडणार आहे आता? हाँ का, आम्हाला पुण्याला जायचंय। पोहोचली रिक्षा, पोहोचली, उतरू द्या आम्हाला। किती तिकीट झाली तुमची? 5000 रुपये। अगं बाई, रिक्षामध्ये 5000 रुपये झाले, आमची रुमाल द्या ती, जाऊ द्या आम्हाला। 5000 रुपये झाले, हे घ्या तुमचे 5000 रुपये, धन्यवाद। नाशिकवरून आले तर 5000 झाले रिक्षाचे। आधी मला रिक्षा पकडलेली नागपूरवरून पुण्याला, आणि नागपूरवरून परत पुण्याला घेतली गाडी। हां बरं, उद्या देऊ आम्ही तुम्हाला पैसे। उतरा सगळे गेले, चला 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 चला। एवढं थोडीशी मस्ती मज्जा केली पोरांसोबत, आणि त्यानंतर इकडे परत आम्ही पेरूची वाडी फिरायला निघालो। तर खूप छान लोकेशन होतं, बघण्यासारखं होतं मस्त, आणि इकडे आम्ही कैरी वगैरे पण खाल्ली, खूप आंबट होती पण खाऊ वाटली काय, मग त्याच्यानंतर बाकी एन्जॉय केला। खूप जण आले होते तिथं, त्यानंतर बड्डेला तर आलेच होते, पण जे लोक बड्डेला आले नव्हते ते नंतर पण इथं आले होते पेरूच्या बागेत। तर सगळ्यांची भेट झाली, छान वाटलं। आणि हां, कोणीतरी मागच्या व्हिडिओमध्ये मला ड्रेसबद्दल कोणीतरी काहीतरी बोलले होते, तर त्यांना सांगायचं आहे की माझ्याकडे ड्रेस होते, मी ड्रेस घेऊन पण गेली होती, पण वेळेवर मला ते काही सिलाईवाली बाई भेटली नाही, त्याच्यामुळे फिटिंग करता नाही आलं, म्हणून मी जीन्सच घातला होता। तर असू द्या। आणि ते एक प्रियू नावाची आहे, तिला चांगलंच उत्तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, हा व्हिडिओ नाही खराब करायचा, त्यामुळे इथं काही बोलत नाही, पण ड्रेसबद्दल मी नक्कीच तुला उत्तर दिलेलं आहे, ते नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघ।
तर इथं मस्त माधुरीताई ते सगळे एन्जॉय करत होते. मला हे एकदा याच्यावर रील काढायचंच होतं. मी फक्त रीलमध्ये बघितलं होतं, पण रिअलमध्ये पहिल्यांदा बघितलं. म्हटलं चला याच्यावर डान्स करू, मस्त आपण रील काढू. तर मी पण एक रील काढली. त्यानंतर सगळेच आले, सगळ्यांना इंटरेस्ट आला. आणि काय झालं काय माहिती, उन्हामुळे मोबाईल गरम होत होता, त्याच्यामुळे कॅमेऱ्यामध्ये म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ शूटच होत नव्हतं. काय प्रॉब्लेम येत होतं, अडकत व्हिडिओ शूट होत होता. उन्हाने खूप तापला होता आणि एवढी ऊन होती तिकडे की बस कधी, म्हणजे खूपच गरम होते नाशिकला. इथं सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. मी पण थोड्या वेळ इथं मस्त सगळे भेटायला आले आणि सगळ्यांनी ओळख दिली. खूप छान वाटले. मयंकला पण सगळ्यांनी जीव लावला, ते पण भारी वाटलं. इकडं माधुरीताई मस्त एन्जॉय करत होते. ताईंनी पण ते रील काढलेली आहे तशी आणि त्यांच्या याच्यावर तुम्ही बघू शकता. इकडं मयंक आणि नताशा दोघंही खेळत होते मस्त आपल्या धुंदीमध्ये आणि चांगली मैत्री झाली त्यांची. त्याच्यामुळे मस्त गप्पा शप्पा खेळणं आणि एकदम रमला होता मयंकला पण खूप आनंद झाला. चला बाहेर असं कधीतरी फिरायला पाहिजे, नुसतं घरात काय बोर होतं आहे आणि आयुष्यामध्ये काहीतरी एन्जॉय पाहिजेच, नाहीतर काय दुःख तर सगळ्यांच्या नशिबात आहे. त्यानंतर आम्ही इकडे आलो एका ठिकाणी, खूप जण आले होते नंतर पण भेटायला. इथं आलो एका ठिकाणी बसलो मस्तपैकी, इथं जेवण वगैरे पण केलं आणि पेरूच्या वाडीत आलो आहे म्हणल्यावर आम्हाला इथली पेरूची आईस्क्रीम खायची होती, तर ते पण खाल्लेली आहे. ते तुम्हाला दिसेलच पुढे. तर हे सगळे सखी मंचेच मेंबर आहेत. इथं एका ताईनी मस्त भाकर भाजी करून आणली होती सगळ्यांसाठी, खूप टेस्टी होती, खूप छान वाटलं. आणि इकडे आली नसती तर मग हा एन्जॉय गमावला असता. खरंच खूप मज्जा आली सगळ्यांसोबत आणि सगळ्यांनी मिळून मयंकला आणि मला खूप जीव लावलं, ते पण छान वाटलं. सगळ्यांनी मिळून खूप छान चांगल्या गोष्टी अशा समजावून सांगितल्या. खरंच म्हणजे म्हणतात ना, ते जशा लोकांची संगत असली तसे आपण घडत जातो. वाईट लोकांची संगत लय बेकार. तर इथं मयंक आणि नताशा खेळत होते, तर यांचं तर विचारूच नका, मस्त रमला होता मयंक मला बोलतो मला इकडेच सोडून दे माधुरी आजीकडे, मी इकडेच खेळणार, मला इकडेच आवडतो. तर माझा विचार चाललेला होता मस्त नाशिकला शिफ्ट व्हायचं ताईच्या सपोर्टला, पण नंतर विचार केला की नाशिक नको, नाशिकला आईस्क्रीम अरे दाखव की ते पेरू अरे मसाला दे ना, मसाला दे ना, मसाला देऊ का, मसाला दे ना, करिश्मा मसाला दे ना, क्या की मसाला पण सोडत नाही पाहिजे. पेरूची आईस्क्रीम, पेरूचा आईस्क्रीम विथ लाल मसाला बुरबुरलेला, या लवकर. ओनली इन नाशिक. स्पेशल आहे. अशा प्रकारे करिश्माच्या डोक्यात नाही, करिश्माच्या डोळ्यात मसाला गेलाय. मिरची टाकली डोळ्यात. इथं तर मिरचीच नाहीये. अरे नाही ते बुरबुरताना ना वाऱ्याने उडाला असतो. नाही माझ्याकडे नाही गेलं. तरी या बरोबर मस्त खास मस्त राहा. आता तुम्ही यंग माधुराजीची घरी कधी येणार का अभी आएगा ना घर पे. चलो घूमने हो गया हमारा. अभी नंतर येणार का. नेक्स्ट टाइम भी आएंगे. ठीक है. तब तुम आएंगे ना तब तो मैं सारी गाड़ी खरीदेंगे उसके अंदर. चांगली मैत्री झाली नताशा आणि मयंकची. तर चला आता आम्ही निघतोय. फिरून झाला आमच्या पेरूचा बाग, पेरूची वाडी. चला त्याला कुठायचं ना खाली घालून चांगलं लावता पुढे काय सोडचिट्टी दिली का. माझं तर घातलं पण दोन सुनामलाय घातलं. पाच माणसाला काय सांगत. माहेर कुठलं माहेर. आज 5 वर्ष झाली. माहेर कुठलं. भाकरी अंगच खातो मोठ्या मुलाकडे. मस्त आमची पेरूची वाडी फिरून झाली आणि आम्ही चाललो होतो रिटर्न. तर इथे एक आजी बसल्या होत्या भाजीपाला विकायला. तर ताई त्यांची चौकशी करत होते थोडीफार की का बरं म्हणजे म्हातारपणात काम करताय. तर त्यांनी त्यांची जेव्हा कहाणी सांगितली बापरे भयंकर होती. आणि माधुरीताई आपल्या मोठ्या मनाच्या,
त्यांनी लगेच त्या आजीला विचारलं काही मदत पाहिजे का, काही लागतंय का, मला सांगा काय लागत असेल तर सगळं देईल मी. तर खरंच भल्या मनाच्या आहेत माधुरीताईलाही. एवढं म्हणजे सगळं काही असून त्यांच्याकडे ॲटिट्यूड जे म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, घमंड, हे प्रकारच नाही आहे त्यांच्यामध्ये. तर खूप छान वाटलं. माधुरीताईची भेट झाली. सगळं आता नाशिकतून फिरून झालं आणि ताईमुळे आम्हाला हे पेरूची वाडी पण फिरायला भेटली. तर खूप भारी वाटलं, मस्त एन्जॉय केला आम्ही आणि मग निघालो. मला सांभाळी किती वय आहे तुमचं? मग मी मोठी आहे ना त्याला. वय किती? वय किती तुमचं वय? माय वय मग 80 वय जाईल. 80? तर फ्रेंड्स, इथून पुढे काही व्हिडिओ शूट करणं झालंच नाही, माझं लक्षातच राहिलं नाही बोलण्याच्या नादात. आणि आजीबाईचं सगळं इंट्रोडक्शन घेऊन टाकलं माधुरीताईंनी आणि त्यांना सांगितलं तुम्हाला जर काही लागलं तर मला नक्कीच सांगा. म्हणजे किती भल्या मनाच्या आहेत माधुरीताई. त्यानंतर आम्ही मस्त म्हणजे हे फोटो आहेत पेरूच्या बागेमध्ये, पेरूच्या वाडीमध्ये क्लिक केलेले. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेअर करा व्हिडिओ. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.